आणि यानंतर पुढची बातमी आहे कांदा प्रश्नी होत असलेल्या आंदोलनाची। कांदा उत्पादकांसाठी आज रोहित पवार लासलगावात रस्त्यावरती उतरले। रोहित पवारांनी लासलगाव बाजार समितीत आंदोलन केलं। कांद्याला 24 रुपयांचा हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। 200 रुपये कांदा अनुदान जाहीर झालं पण मिळालं केवळ 50 रुपये। 150 रुपयांचं काय झालं असा सवालही त्यांनी केलाय। नाफेडची खरेदी बाजार समितीतच करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर सरकारला 7 दिवसांची मुदत देत या काळामध्ये मागण्या मान्य न झाल्यास चांदवड जवळ दिल्लीकडे जाणारा मार्ग रोखू असा इशारा त्यांनी दिलाय। लासलगाव बाजार समितीत आता कांद्याचं शेतकरी एल्गार आंदोलन सुरू झालेलं आहे। आपल्या बोलण्यासाठी रोहित पवार आहेत। शासनाने 1235 रुपये कांद्याला भाव देऊन कुठेतरी शेतकऱ्याची थट्ट केली असं तुम्हाला वाटतं? इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता, इलेक्शन झालं तुम्ही 1200 रुपये डिक्लेअर करता। आणि काल जे फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आम्ही 1250 रुपये उपकार करता का? उपकार करत नाही तुम्ही। आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे। त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे। आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। आशा पटेलांची एक कमिटी नेमण्यात आली होती कांद्याच्या याच्यावर 2 महिने तो अहवाल दिला जाणार होता, तो पण आलेला काय? आशा पटेल फक्त नवीन गॉगल घालतात, चष्मे घालतात, नवीन कपडे घालतात। ते खरंच शेतकऱ्याची अडचण समजून घेणारा नेता असता तर 2 महिने आधी काहीतरी डिक्लेअर केलं असतं की अशी आजची परिस्थिती आहे। उत्पादन आता सुरू झालं, शेतकरी मार्केटमध्ये माल आणायला लागला तरी अजून रिपोर्ट येत नसेल तर हे लोक झोपलेत असं म्हणावं लागेल। कांदा आंदोलनामध्ये आजचे नेमके आपल्या काय मागण्या असणार आहे किंवा काय? एक तरी शेतकऱ्याला कमीत कमी 22 ते 24 रुपये रेट हा मिळालाच पाहिजे। त्याच्याचबरोबर नाफेड जी खरेदी करतं ते उगाच बाहेर खरेदी करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणं मदत आहे, ज्याच्यामध्ये व्यापारी आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा होईल आणि स्पर्धा झाल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। आणि बऱ्याच काही मागण्यात मी पुढे जाऊन सांगेल आपल्याला।